उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार ऐलानी यांच्या घरासमोर रात्री प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणि राष्ट्र कल्याण पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी दिव्यांग देखील या आंदोलनामध्ये सहभागी होते। दिव्यांगांना मिळणाऱ्या भत्त्यामध्ये वाढ करावी तसंच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळावा अशा मागण्या देखील या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या। तर दिव्यांगांना उल्हासनगर शहरामध्ये स्टॉल मिळावेत यासाठी देखील आंदोलन करण्यात आलं। दरम्यान या मागण्यांसंदर्भात संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन आमदार कुमार ऐलानी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। राज्यातल्या 288 आमदारांच्या बाहेर मशाल पेटवत पेंडा आंदोलन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांना 6000 मानधन मिळालं पाहिजे, त्याशिवाय शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे। या प्रमुख मागण्यांसहित 288 आमदारांच्या बाहेर आज मशाल पेटवत आम्ही आंदोलन केलेलं आहे। आज ज्या आमदारांना आवाज ऐकू येत नव्हता, ज्या आमदारांना सामान्यांचे प्रश्न कळत नव्हते, अशा आमदारांच्या समोर मशाल पेटवत की आता तरी तुम्ही जागे व्हा, आता तरी तुम्हाला सामान्य माणूस या मशालीच्या उजेडामध्ये दिसू द्या, याकरिता आज आम्ही इथे आंदोलन केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।